नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण अनमाळ येथे श्री संतोष मामा दुबे यांच्या शेतामध्ये एक सोयाबीनचा तुरीचा प्रयोग पाहण्यासाठी आलो. तर मामा एक अशा व्यक्तिमत्व आहे की एक शेतकऱ्यामध्ये जसा आवली शेतकरी असतो तशा प्रकारे या मामाचं व्यक्तिमत्व आहे. तर त्यांच्या व्यक्तिमत्वावर मी एक त्यांनी सांगितल्या पद्धतीनं एक दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्क, त्याच्यानंतर गोमित्र अशा पद्धतीने फवारणी करून त्यांनी हे तुरीची बाग फुलवली आहे. तर आपण मामाकडूनच स्पष्ट सगळं ऐकून घेऊ की या तुरीच्या प्लॉटला कशा पद्धतीने त्यांची ट्रीटमेंट घेतली आणि कशा पद्धतीने त्यांना याच्यावर हे उपाययोजना केलेल्या आहे. तर या मामाकडून ऐकू. सांगा मामा तुमचं नाव. नमस्कार, माझं नाव संतोष हिरालाल दुबे, मुक्काम पोस्ट अनमाळ, तालुका मावळ, जिल्हा नांदेड. मी असा अनमाळ इथली शेतकरी आहे आणि कृषी विभागाकडून आणि आमचे शेवाळकर साहेब, राजूरकर साहेब यांची जे आमचे कृषी अधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा तुरीचा प्लॉट घेतलेला आहे. आणि त्यांनी मला जसं सांगितलं होतं की 10 पर्णी अर्क फवारायला लागते, त्याच्यानंतर लिंबोळी अर्क टाकावं लागते. मग मी उन्हाळ्यामध्येच विचार केला की आपल्याला यावर्षी ॲव्हरेज घ्यायचं. मला सांगा, दशपर्णी अर्काचं तुम्हाला कुठून मार्गदर्शन मिळालं? म्हणजे पहिलेपासून मी करायचा आणि मला कृषी याच्याकडून म्हणजे ते माहिती भेटायची. बरं, आणि आपल्या थोडं दशपर्णी अर्काविषयी थोडं माहिती द्या. हा, 10 पर्णी अर्क म्हणजे बंबाकू, त्याच्यानंतर सीताफळीचा पाला, त्याच्यानंतर आपल्या काय म्हणते त्याला टणटणीचा पाला, त्याच्यानंतर बेसरमीचा पाला, लिंबाचा पाला, हे पाला सगळा 10-10 किलो 5-5 कुठल्याही जनावर त्याला न खाणारा पाला. आणि ते पाला आणून 2-2 किलो मी सगळा पाला असा 5-5 किलो पाला आणायला आणि त्याला वाटल्यानंतर एका टाकीमध्ये 200 लिटरच्या पाण्याच्या किती दिवस ठेवलं त्याला? मी 10 ते 12 दिवस ठेवलं त्याचं. बरं, 10 ते 12 दिवसानंतर द्रावण झालं. नंतर त्याच्यानंतर मग त्याला चाळून घेतलं आणि चाळल्यानंतर एका पंपामध्ये मी अर्धा लिटर 1 लिटर असा टाकून त्याची फवारणी केली. बरं. आणि मला सांगा, तुम्ही आता हे जे तुरीचं तुमचं दिसालं, तर या तुरीला असा म्हणजे फार बघू शकता तुम्ही की तुरीला फार मोठा बार आलेला आहे. तर या बारीचं म्हणजे काय जादू केली तुम्ही? जादू म्हणजे फवारणी आणि जे एक तुमच्या खुर्शीच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली एक बियाणं असं टाकलं पेरणीच्या वेळेस. बरं. आणि त्याला ट्रीटमेंट अशी आणि शेणखताचं आणि ते हे सगळं असं त्याच्यामुळे हे 12 मध्ये. आणि फवारणी म्हणजे गोमित्र फवारलं, 10 पर्णी अर्क फवारलं. त्याच्यानंतर याला जे आपण जैविकच आपण याला हिंग लावून आपण त्याला म्हणजे बीज प्रक्रिया केली. अशा पद्धतीने तुम्ही केलं. तर मला सांगा, आता एकरी तुम्हाला म्हणजे आता हे किती एकर मध्ये आहे? आता माझं हे पूर्ण आता 4 एकरचं